सर, आज मोठ्या संख्येने ठाण्यामध्ये युवक एकवटलेले आहेत. कसं पाहता युवकांच्या भूमिकेकडे आणि तुम्ही शिवसेनेचे नेते म्हणून युवकांच्या पाठीशी उभे राहताय कसं? पण मला असं वाटतं की देशामधल्या प्रत्येक पालकाचं आणि त्याचबरोबर समाजामध्ये काम करत असताना सामाजिक बांधिलकी म्हणून या मुलांच्या चांगल्या उज्ज्वल भविष्यासाठी हे ते त्यांचा न्याय हक्क मागतायत. त्याकरता सगळ्यांनी एकत्रित येऊन या मुलांना समर्थन देणं गरजेचं आहे. जे जंतर मंतरला चाललेलं आहे ते देखील वैयक्तिक स्वार्थासाठी नाही, तर येणाऱ्या पुढच्या पिढीने नीटचे पेपर कुठेही फुटू नये, कोणताही पेपर फुटू नये. या नीटच्या पेपर फुटीमुळे 21 जणांचा बळी गेला. तो पुढे जाऊन कधी त्या पद्धतीच्या गोष्टी होऊ नयेत, कारण की त्यांच्या घरावरती काय होतं हे त्यांना माहिती. मला असं वाटतं हे दुःख आपण समजून आणि मुलांच्या पुढच्या भविष्यासाठी एकत्रित येऊन मुलांना समर्थन देणं गरजेचं आहे. आज तो रोज घराघरामध्ये मुलाच्या प्रत्येक मुलामध्ये आज तुम्ही बघू शकाल, तसं मुंबईमध्ये, दिल्लीमध्ये आणि ठाण्यामध्ये देखील किंवा महाराष्ट्राच्या नाही तर पूर्ण देशामध्ये प्रत्येक मुलाच्या मनामध्ये हा राग आहे की आम्ही जो आमचा न्याय हक्क मागतोय तो देखील दडपशाहीने तो त्याला ठुकरावला जात आहे. आणि ज्या पद्धतीचं ह्यांची मागणी आहे की धर्मेंद्र प्रधानांनी जी सिस्टीम ते सांभाळू नाही शकत तिकडे त्यांनी राजीनामा द्यावा, हे खरोखर योग्य आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी खरोखर राजीनामा देणं अत्यंत गरजेचं आहे. आज त्यांच्या शिष्टमंडळाची दंडांसोबत बैठक झाली. त्यांच्यामध्ये 3 मागण्या प्रमुख होत्या. त्यातील 2 मागण्यांवरती सकारात्मक दाखवले. मात्र धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यायचा की नाही याच्याबद्दल पुन्हा एकदा चर्चा होणार आहे. घेऊ शकतील. बघा, देशाचं हे दुर्दैव आहे की ज्या माणसाच्या हातामध्ये एज्युकेशन मिनिस्ट्री होती तो स्वतःच एखादा पेपर सांभाळू नाही शकत, त्या माणसावरती पुन्हा एकदा जबाबदारी देणार का? या 21 वयाला जबाबदार कोण? ही 21 मुलं जी गेली त्याला जबाबदार कोण? आणि देशाचे पंतप्रधान जर का एखाद्या नेत्याचा घेऊन नसते शकत ह्याच्यासारखं दुर्दैव काय नाही.